समर्थ चॅलेंजर्स विरुद्ध नुमोवी स्टॅलियन्स क्वार्टर फायनल फर्स्ट 37वी मॅच इथे सुरू होते. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं पुणित बालन ग्रुप माणिकचंद ऑक्सरीज प्रस्तुत फ्रेंडशिप कप 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू आणि 4 धावांची मोहर इथे उमटते. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी. रण फंदीची जातामुची, कोण आम्हा भयभीत करी. रणांगण मैदानामध्ये पेटलेलं आहे. एक मोठं युद्ध, महायुद्ध इथे सुरू झालेलं आहे. बाद फेरीचा सामना, नॉकआउट सामना, डू ऑर डाय मॅच आणि फ्रेंडशिप कप जिंकण्याच्या मार्गावरील मैलाचा दगड कोण ओलांडणार आहे. सलामीची जोडी तन्मय आणि सागर दाखल होत आहेत मैदानामध्ये. प्रणव उजव्याच्या बाहेर, अक्रॉस द बॅट, वाईडिश मिड ऑन तिथे तयार आहे. एक धाव जरूर प्राप्त होईल आणि धावफलक पुढे पोहोचतोय 4. 5 धावा, एक धाव जोडली जाईल, मोठे फटके खेळले जाईल, चौकार षटकारांची आतषबाजी होईल आणि क्रिकेटच्या या महासागरामध्ये मात्र आपण चिंब भिजून जाणार आहोत उद्या संध्याकाळपर्यंत. भारतातील पहिली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी, नवरात्रोत्सव मंडळांसाठी, ढोल ताशा वादन पथकांसाठीची मॅच साठीची स्पर्धा अर्थात फ्रेंडशिप कप. उचलला चेंडू उजव्याच्या बाहेर होता, अक्रॉस द बॅट कप मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव तिथे प्राप्त होईल. धाव फलकावरती 6. सपोर्टर्स आहेत नुमोवी स्टॅलियन्सचे. लहानग्यांपासून तर मोठ्यांपर्यंत आबाल वृद्ध गणपती बाप्पामध्ये उत्सवामध्ये सगळे कसे एकरूप होतात, तसेच या क्रिकेटच्या स्पर्धेशी देखील सगळे एकरूप झालेले आहेत. कव्हरच्या दिशेने चेंडू डीप कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक तिथून पोहोचतोय. दुसरी धाव वेगात पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 8 वरती पोहोचतील चौथ्या षटकामध्ये समर्थ चॅलेंजर्स. तर समालोचन कक्षामध्ये माझ्या समेत गोपी जाधव सर उपस्थित होत आहेत. मूळचे रत्नागिरीचे. सध्या हापूस आंबा मार्केटमध्ये यायला लागलेला आहे, परंतु रत्नागिरीचा गोड हापूस मागच्या 5 दिवसांपासून या समालोचन कक्षातून रस चाखायला देतोय आपल्या वाणीचा. थँक्यू सर. मॅचच्या दिशेने जाऊया. आणखीन एक मोठा प्रहार केलाय आणि बरोबरच हा षटकार डावाला सुरुवात करत असताना पहिला षटकार फलंदाजाच्या बॅट मधून ओव्हर पिच होता. बॅट मध्ये ताकद देखील लावली आणि त्यानंतर बॉलला सरळ पाठवून दिलं. सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार आलाय. बरोबरच धावफलक 14 वर पोहोचलाय. दोन्ही संघ उपांत्यपूर्व लढतीचा सामना आहे. खरं तर दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढत आहे नरेश सर, आणि ती कोणतीही चूक, मार्जिन ऑफ एरर हा 0 ठेवायचा आहे. एकही चूक तुमच्या केलेली प्रत्येक चूक तुमच्यासाठी कुठेतरी धोकादायक ठरणार आहे. मात्र इथे सुरुवात फलंदाज तन्मय आणि बरोबरच सागरने चांगली करून दिली. 4 बॉलमध्ये 13 वर पोहोचलाय, जिथे 1 चौकार 1 षटकार आलाय. मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगलं षटक राहिले फलंदाजांसाठी. 14 धावा. व्हॉट अ शॉट, वंडरफुल शॉट. पुल केला चेंडूला, पण टायमिंग काय सुंदर होतं. वाह, सुरेख वेळ साधली आणि 4 धावा इथे. माणिकचंद ऑक्सरेज 300% जास्त ऑक्सिजन. 4 रन.
आमचे मंडळ भारी आता आमची बारी आमचे मंडळ भारी आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पोझिशन मध्ये आला लवकर त्यानंतर पिक केला बॉडी रोल केली आणि तदनंतर परफेक्ट पोझिशन मध्ये येत असताना पुलचा पॉवरफुल चौकार पाहायला मिळाला. पहिले षटक संपले. धाव संख्या 18 आहे. तन्मय पोहोचलाय 5 बॉल मध्ये 17. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव हे सूत्र त्यांनी अवलंबले. मात्र सध्या डगआउट मध्ये देखील हा जल्लोष पाहायला मिळते. एक चांगलं लक्ष प्रस्थापित करावं लागणार आहे. एक चांगली धाव संख्या ती उभारावी लागेल कारण आता तुम्ही नॉकआउट मध्ये दाखल झालेले आहात. 18 धावा धावफलकावरती येत आहे. दुसरं षटक तन्मय घेऊन आलेला आहे समोरच्या बाजूनं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. सागर स्ट्राईक एंड वरती पहिल्या षटकामध्ये तन्मयनं फलंदाजी केली. आता तन्मय गोलंदाजीला आणि पहिला चेंडू यस अक्रॉस द बॅट. पूर्ण इम्प्रोव्हायझेशन. हवेमध्ये चेंडू आहे. शानदार षटकार. माणिकची नॉक सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. 6 धावा. आमचे मंडळ भारी आता आमची बारी आमचे मंडळ भारी आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का कॅच रनआउट काढा आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर सफल झाला आणि त्यानंतर ऑन साइडला स्क्वेअर लेगला टार्गेट केलं. चांगलं टायमिंग आणि मनगटातली ताकद एकत्र आणली. बरोबरच हा मोठा फटका. धावा देखील मोठ्या मिळालेल्या. षटकार ठोकलाय. धाव संख्या 24. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय तन्मयच्या विरोधात. सागर पोहोचलाय 7 वर. उजव्याच्या बाहेर स्क्वेअर कॅट. इथे मुंडक कापलंय चेंडूचं. 4 रन. खणखणीत फटका. पुणित बालन ग्रुप दमदार चौकार. आमचे मंडळ भारी आता आमची बारी आमचे मंडळ भारी आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का कॅच रनआउट काढा किंवा यष्टीची. ऍक्शन रिप्ले पाहूया. स्क्वेअर कट कॉपी बुक स्टाईलने हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय आणि चौकाराची मोहर लगावली. पहिल्या बॉलवर प्रश्न विचारला तन्मयने, स्वागत नाही करोगे हमारा, आणि त्यावर दिलेले हे उत्तर होतं. पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर चौकार. धाव संख्येचा वेग वाढलाय. 28 धावा आहेत. बिनबाद सुरुवात चांगली आहे. काय फलंदाजी आहे तन्मय आणि सागर. फलंदाजीतल्या सौंदर्याचं हे आजचं मधुबालाचं रूप आहे. वाह वाह वाह. अत्यंत देखना फटका. सहज सुंदर. सर्वांग सुंदर. पुणित बालन ग्रुप दमदार चौकार. आमचे मंडळ भारी आता आमची बारी आमचे मंडळ भारी. मागे गेला. बॅकफुटला जात असताना जागा बनवली आणि त्यानंतर अजून एक स्क्वेअर कटचा देखना फटका. टायमिंग लाजवाब होतं. अप्रतिम. नेत्र दीपक. निव्वळ अप्रतिम फटकेबाजी केली जाते. अजून एक चौकार ऍड झालाय. ज्या पद्धतीने खेळतायत, मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जायचंय हेच तरी ते दाखवले. 32 धावा आहेत. बिनबाद. परत एकदा स्क्वेअर कट. मात्र आतलीकट लेट झाला फटका खेळायला. कनेक्शन मिळालं नाही. या अगोदरचं इम्प्रोव्हायझेशन. स्क्वेअर लेगला ठोकलेला षटकार. त्यानंतरचे 2 स्क्वेअर कट. काय नजाकत होती या फटक्यांमध्ये. आज प्रेक्षकांना सुद्धा मंत्रमुग्ध करून टाकलेले. प्रेक्षकांचे डोळे तृप्त करून टाकले त्या फलंदाजांनी आपल्या अनोख्या अदाकारीनं. तेहतीस वरती 0. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. प्रत्येक बॉल वरती प्रहार. या इथे गॅप नाहीये. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक डीप वरून धावत येईल पुढे. 1 धाव प्राप्त होते आणि 34 धावा धाव फलकावरती येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये समर्थ चॅलेंजर्स. नुमवी स्टॅलियन्स विरुद्ध समर्थ चॅलेंजर्स अशी नॉकआउटची मॅच आहे. बाद फेरीची मॅच आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. उपांत्यपूर्व फेरीची मॅच आहे. ओहो ओहो. वंडरफुल. मॅग्निफिसियंट. दमदार. पुणित बालन ग्रुप शानदार षटकार. आमचे मंडळ भारी आता आमची बारी आमचे मंडळ भारी आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का
थँक्यू डीजे. अजून एक दमदार फटका पाहायला मिळाला, जागा बनवली आणि त्यानंतर चेंडूची जागा दाखवली. 40 धावा आहेत. 2 षटकानंतर पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये फलंदाजाने अक्षरशः धुडगूस घातलाय. तन्मय पोहोचलाय 18 वर, सागर खेळते 22 वर. दोघांनीही 6 चेंडू घेतले, एकक षटक खेळले आणि त्यानंतर 40 धावा इथे धावफलकावर पाहायला मिळते. तुटून पडलेत. हेच तर हायलाइट्स देखील आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांच्या झेल सुटला होता आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. डाऊन दी ग्राउंड वे मध्ये चांगले फटके सजवले गेले. ऑन साइडला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चांगली फटकेबाजी झाली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी आपण पाहिली. तिथे 2 नंतर 40 आहेत, परंतु आता पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. इथून एखादी संधी गोलंदाजांना निर्माण करून विकेट घेणं गरजेचं असेल ना सर. तंत्रात अतिशय सुंदर फटके बघायला मिळाले. स्क्वेअर कट बघायला मिळाला, फुल बघायला मिळाला, हुक बघायला मिळाला. तर बघूया आज प्रेक्षकांना मात्र वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी, अर्थात फटक्यांच्या पदार्थांची मेजवानी मिळाली. आज मला वाटतं हा 7 तारांकित हॉटेल मधला 21 कोर्स बुफे लावलेला आहे फलंदाजांनी मैदानामध्ये. काय बॅटिंग आहे, एक फटका अत्यंत सुंदर आहे. 40 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये पूर्ण झालेला आहे. देवेंद्र क्षेत्ररक्षणाची रचना आता आपल्याला विस्तारलेली बघायला मिळेल. 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये असतील तर 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, जास्तीत जास्त 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर ठेवता येतात. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय. डीप कव्हर पॉइंट आहे तर डीप स्क्वेअर लेग देखील सीमारेषेच्या बाहेर आहे. 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहे, 2 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला आहे आणि चेंडू हलका इथे खेळलाय मात्र जमिनीच्या समांतर. शानदार डीप एक्स्ट्रा कव्हरला हा अगदी बहारदार चौकार आहे. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला. अगदी नजाकत होती. म्हणजे चेंडूला सुद्धा असं वाटलं असेल की आपल्याला गुदगुल्या होत आहेत की काय. अंगावरून चेंडूच्या मोरपीस फिरल्यासारखं वाटलं असेल. इतका आल्हाददायक फटका होता. मात्र परिणाम 4 धावा आहेत धावफलकावरती. 44 देवेंद्र. यानंतरचा जो सामना आहे ई आणि एच ग्रुप मधला सेकंड टॉपर संघ नाद ब्रह्म सर्ववादक आणि डी आणि एफ ग्रुप मधला टॉपर संघ रमणबाग फायटर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपली टीम लिस्ट ताबडतोब इथे सुपूर्द करा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहा. नाद ब्रह्म सर्ववादक, रमणबाग फायटर्स. देवेंद्र. निश्चित देवेंद्र मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. देवेंद्रला क्रिकेटची भरपूर गुणवत्ता देऊन परमेश्वरानं पृथ्वीवरती पाठवलेला आहे आणि त्याचा गुणवत्तेचा तो इथे वापर करत आपलं फलंदाजीतलं क्रिकेटचं स्किल्स दाखवतोय. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी त्याला परमेश्वरानं पृथ्वीवरती पाठवलेले. आज त्याचा वाढदिवस आहे. भरपूर शुभेच्छा देऊ आपण देवेंद्रला वाढदिवसाच्या. एक चांगला फटका सीमारेषा पार करेल चेंडू. पुन्हा एकदा पुणित बालन ग्रुप दमदार चौकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. जागा कशी बनवली बघा या चेंडूवरती. तो थोडासा शफल झाला, त्याच्यानंतर हलकासा अजून बाहेर झाला. त्याने बघितलं की चेंडू थोडासा डाव्या स्टीवरती येतोय, अजून तो बाहेर गेला आणि बरोबर लॉंग लेगला मोठी दरी होती ती हुडकून काढली. याबरोबर उजव्याच्या बाहेर मात्र अधिक बाहेर चेंडू टाकला. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, फसला. निर्धाव चेंडू. इथे येणारे 49 धावा. 3ऱ्या षटकामध्ये देवेंद्र, बर्थडे बॉय देवेंद्र गोलंदाजी करतोय. वाढदिवसाच्या भरपूर भरपूर शुभेच्छा देऊ आम्ही देवेंद्रसाठी. हो 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 रिव्हर्स अटेम्प्ट आणि 4 रन्स. पुन्हा एकदा पुणित बालन ग्रुप दमदार चौकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी.
एकच डाव दुसऱ्यांदा वापरला तर तो बोथट ठरतो. पहिल्यांदा डाव कोणताही परिणामकारक ठरतो. उजव्याच्या बाहेर चेंडू अगोदरचा टाकला होता, ऑफ ड्राईव्ह करायला गेला, तो चुकला फटका. त्याने बघितलं होतं की पुढचाही मला तिथेच येणार, त्याने रिव्हर्स खेळला. यावेळेस थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू बॅकफुट वरून स्क्वेअर कट करायचा प्रयत्न केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक समोर अडवतो चेंडूला. एक धाव इथे प्राप्त होईल सागरसाठी आणि धाव फलक मात्र माफ करा, षटक संपेल इथे. ही तन्मयने काढलेली धाव होती. तर 3 षटकांचा खेळ संपला. 54 धावा समर्थ चॅलेंजर्स. नुमवी स्टॅलियन्स विरुद्ध समर्थ चॅलेंजर्स अशी मॅच आपण इथे बघतोय. दोन्ही संघांचा प्रवास अगदी सुंदर होता. आपण त्याच्यावरती देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. या स्पर्धेमध्ये काय कामगिरी राहिलेली दोन्ही संघांची. खर तर टॉपर, सेकंड टॉपर या पोझिशन आहे. मात्र अनेक संघांना स्पर्धेच्या या स्तरावरती खेळण्यासाठी सगळे सामने जिंकावे लागलेले आहेत. तर स्पर्धेतला गजर सुपरनोवा हा संघ दुर्दैवी ठरतोय. एकही सामना ते पराभूत झालेले नाहीत. मात्र तरी देखील सुपर 8 मध्ये त्यांना जागा मिळाली नाही. यस, उंच उंच फटका, टोलेजंग फटका आणि तिथे कॅच सुटलाय. मोठं जीवदान आहे. जीवदानांच्या स्टोरी खूप मोठ्या आहे. 33 वरती हनीफ मोहम्मदला सोडून दिलं होतं तर त्याने 137 मारल्या. 33 वरतीच ग्रॅहम गुजचा कॅच किरण मोरेनं सोडला होता, त्याने 333 मारल्या होत्या भारताविरुद्ध. असे विलक्षण रेकॉर्ड्स आहेत सोडलेल्या कॅचेस इथे. वाह, व्हॉट अ पंच, पॉवरफुल पंच, पॉवर पॅक शॉट, डीप एक्स्ट्रा, डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. शानदार षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच, रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, सोनार नादब्रह्म सर्व वादक. ओहो, प्लेड ऑन बॅटची आतली कड आणि चेंडू वेस्टर्नवरती आदळलेला आहे. तन्मय त्याने फलंदाजी करत होता. त्याचा डाव फुलत होता, बरत होता, तो तळपत होता सूर्यासारखा. मात्र अचानक तो सूर्य मध्यान्नीवर मावळलाय. गणेशोत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्तीमध्ये आमच्या शक्ती, शक्तीतून समाज उन्नती. आपल्या पुण्यनगरीची आता 61 वरती 1 समर्थ चॅलेंजर्स साखळीतले 3ही सामने जिंकत विजयी घोडदौड या संघाने कायम ठेवलेली आहे. नुमवी स्टॅलियन्सला मात्र एकदा ठेच लागलेली आहे. पडले, धडपडलेत, पुन्हा उठलेत आणि पुन्हा क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व फेरीमध्ये ते सामोरे जात आहेत समर्थ चॅलेंजर्सला. 3 पैकी 2 सामने जिंकले नुमवी स्टॅलियन्सनं. 1 सामना ते पराभूत झाले. तर उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू इथे वाईड आहे. 1 अतिरिक्त धावफलकावरती येणारे. धावफलक 62 वरती पोहोचतोय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये अलीकडेच आपण पाहिलं 3ऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती. इथे 4थ्या षटकातल्या 3ऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. तन्मय, सुंदर फलंदाजी तन्मयची बघायला मिळत होती. सागरला इथे बघतोय आपण गोलंदाजी करताना विकेट मिळाल्यानंतर थोडासा हुरूप वाढलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे. इथे कट केला चेंडूला, बॅकफुट पॉइंट, डीप थर्ड बार वरून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. थ्रो खराब एंडकडे, दुसऱ्या एंडकडे जातोय. खराब कलेक्शन तिथे. 3 धावा पूर्ण होत आहेत.
वेगवान रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये. 3 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचणारे 65 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 धावा या षटकामध्ये देखील योगेशला खर्च करावा लागले. कोणताही गोलंदाज धावा अडवू शकलेला नाहीये. 10 पेक्षा जास्त धावा मागच्या 4 षटकांमध्ये प्रत्येक षटका पाठीमागे आलेले आहेत. अर्थात तन्मय आणि सागर हे दोघेही छान फलंदाजी करत होते. सागर तिथे अजून मैदानामध्ये खेळतो स्ट्राईक एंडवर. 11 चेंडूचा सामना सागरने केलेला आहे यावेळेस. मिड विकेटला चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. धावाची संधी आहे. थ्रो यष्टीरक्षकाकडे आणि रॉंग कॉल. इथे पाहायचंय 50 वर्षावरील खेळाडू राहुल डेरिंग डेंजर एंड कडे आहे आणि बाद केलेलं नाहीये. बाद केलेलं नाहीये. अनेक वेळा मी खरं तर ते शोधत होतो की असं किती वेळा घडलेलं आहे की एखाद्या वेळेस फलंदाजांना बाद झालेल्या फलंदाजाला कोणी कोणी रिकॉल केलेला आहे. तर क्लाइव्ह लॉइड असा एक संघनायक होता की त्याने देखील काही खेळाडूंना बाद झाल्यानंतर परत बोलवलेलं आहे. गुंडाप्पा विश्वनाथनं देखील बाद झालेल्या फलंदाजांना परत फलंदाजी करायला लावलेलं आहे. असे काही संघनायक आहेत की त्यांनी रिकॉल केलेला आहे. मात्र इथे कुठलाही कॉल घेण्याची आवश्यकता लागली नाही कारण बाद करण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता इथे क्षेत्ररक्षकांचा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 66 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समर्थ चॅलेंजर्स 4 षटक शिल्लक आहेत आणि विशेष म्हणजे 9 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. 50 वर्षावरील खेळाडू इथे मैदानामध्ये. माणिकचंद ऑक्सिरीज ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये सुरू होतोय. तर एक अतिशय सुंदर मॅच या दोन संघामध्ये होते. तर ई आणि एच ग्रुप मधला सेकंड टॉपर नाद ब्रह्म सर्ववादक संघाला विनंती आहे आपण ताबडतोब संपर्क करा. टीम लिस्ट या ठिकाणी घेऊन जा, आणून द्या आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी उपस्थित राहा. डी आणि एफ ग्रुप मधला टॉपर रमणबाग फायटर्स हा संघ टीम लिस्ट सहित इथे उपस्थित आहेत. संघ नायकांना विनंती आपण टॉस साठी उपस्थित राहा इनिंग ब्रेक मध्ये. तर बरोबर 6:15 ते 6:30 या दरम्यान ही मॅच सुरू होईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. नाद ब्रह्म सर्ववादक आणि रमणबाग फायटर्स त्या अगोदर ज्या आपल्या प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करून घ्या. टीम लिस्ट आपल्याला द्यावी लागते. त्यानंतर व्हेरिफिकेशन सुद्धा महत्वाचं आहे. टॉस महत्वाचा आहे. या तीनही गोष्टी व्यवस्थितपणे आपण कंप्लीट करा आणि त्यानंतर मॅच सुरू करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक परंतु ड्रिंक्स पर्यंत धमाल फलंदाजी बघायला मिळाली. 4थ्या षटकामध्ये थोड्याशा धावा अडवण्याचा प्रयत्न झाला. गडीबाद देखील करण्यात यश आलं इथे नुमवी स्टॅलियन्सला. मात्र तोपर्यंत समर्थ चॅलेंजर्सनं धमाकेदार सुरुवात केलेली आहे. मोठे फटके इथे सलामीवीरांनी खेळले. तन्मय बाद झाला, लवकर बाद झाला. प्ले डाऊन करण्याचा प्ले डाऊन झाला. तो बॅटची आतली कड घेतल्यानंतर चेंडू स्टंप वरती आदळला. महाराष्ट्र रणजी संघाचे माजी संघनायक प्रसिद्ध खेळाडू सन्माननीय नौशादभाई शेख यांचं इथे आगमन झालेलं आहे. नौशादभाई शेख यांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. महाराष्ट्र क्रिकेटचे सुपरस्टार प्लेयर आपल्या स्पर्धेसाठी जे किट आहे, ड्रेस किट्स आहेत ते नौशादभाई शेख यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. सुपरस्टार द ग्रेट नौशाद शेख यांचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा. पाच षटकांचा की संपला. 6व्या षटकाला सुरुवात झाली. 66 धावा आहेत. एक गडी आणि आता 70 वर पोहोचलाय. धाव फलक चौकार आलाय. पहिल्याच बॉलवर सुरुवात काय अप्रतिम केली. धुवाधार सुरुवात होती आणि हा बॉल लेग स्टंपवर लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावलाय. चौकारने स्वागत केलं. नौशादभाई शेख यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत करणार हा चौकार होता. आपल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे आपण प्लेयर्स साठी ज्या किट्स आहेत आणि ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केले गेले त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो आहोत. गोलंदाज तयार. अजिंक्य राऊंड विकेट.
पुढलीतवर टप्पा पडला, बॉल थोडासा बाहेर निघाला होता, ऑन साइडला खेळला, एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा कॉल आहे, मात्र याच दरम्यान थ्रो होतोय आणि इथे आता फलंदाज बाद होणार आहे. दुसरा धक्का बसेल, परतावं लागेल राहुल यांना, मात्र एक धाव संघाच्या खात्यात ऍड होईल. 71 धावा आहेत, 2 गडी बाद. जोखीम होती थोडीशी, नरेश थोडीशी जोखीम होती आणि ती स्वीकारली, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न अपुरा झाला, फलंदाज बाद झालाय. राहुल जाधव ती बाद झाली. 2 चेंडू त्यांनी फेस केली होती, 3 धावा. टाळ्या वाजतायत त्यांच्यासाठी. नेमकं काय घडलं होतं एकदा पाहूया पुन्हा. बॅकफुटला जात असताना ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होता, थोडासा फंबल झाला, मात्र एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे फलंदाज बाद झाला होता. नवीन फलंदाज स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावलाय, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी नव्हती, सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल येतोय. अजिंक्य चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर चौकार होता, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली, तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय. परंतु सुरुवात जी काय केली होती 71 धावा, इथून जर ती सुरुवात पुन्हा एकदा सागरकडे आपण पाहिले तर 15 बॉलमध्ये 38 वर खेळतोय, मात्र सागरचा हाच फॉर्म सातत्यपूर्ण पाहायला मिळाला तर मात्र एक मोठी धावसंख्या नक्कीच उभारली जाईल. कव्हर्स मध्ये बॉल जातोय, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचणार, तो मध्ये एकेरी धाव मिळते, बरोबर धावफलक 72 वर पोहोचलाय, 2 गडी बाद. नरेश सर, सुरुवातीपासून जो काय अटॅक केला गेला किंवा आक्रमण केलं गेलं तरी मात्र अगदी अप्रतिम होतं, मात्र 2 विकेट गेलेत. इथून सागरला महेशला बरोबरीने घेऊन हा डाव पुढे न्यायचा आहे. निश्चित महेश देखील एक चांगला फलंदाज आहे, या स्पर्धेमध्ये त्याचं योगदान देखील राहिलेलं आहे. सागरनं देखील सातत्यानं धावा आणलेल्या आहेत, तर दोघंही प्रथितयश फलंदाज आहेत आणि त्यामुळं पुढचा डाव या दोघांवरती जबाबदारी मोठी असेल. पुढचे 3 षटकं ही अधिक महत्वाची ठरणार आहे. उजव्याच्या बाहेर चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, टेनिस बॉल खाली राहिला तर तो खेळणं खूप कठीण असतं, लेदर बॉल उसळला तर तो खेळणं कठीण असतं. या दोन्ही खेळांचं तंत्र वेगळं आहे. आपण पाहतो की जास्त बाउन्स असतो, त्यामुळे बाउन्स वरती स्वार होत फटका खेळणं हे जास्त महत्वाचं असतं, त्यामुळे फुटवर्क मागच्या पायावरती जास्त ठेवतात खेळाडू. लेदर बॉल क्रिकेटमध्ये पुढच्या पायावरती जास्त फटके खेळायचा प्रयत्न असतो. यास 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 साफ वॉली आणि मिड विकेटला शानदार षटकार. थँक्यू. नाद ब्रह्म सर्व वादक, नाद ब्रह्म सर्व वादक संघनायक विनंती आहे, आपण टीम लिस्ट ताबडतोब जमा करा आणि इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉसला यायचंय. व्हेरिफिकेशन साठी सगळे खेळाडू उपस्थित करा. नाद ब्रह्म सर्व वादक, पुन्हा एकदा आपल्याला सूचना आहे. तर एक अतिशय बहारदार षटकार बघायला मिळाला अजिंक्यच्या या षटकामध्ये. 12 धावा या षटकातून आल्यात, 5 षटकांमध्ये 78 पर्यंत पोहोचलेल्या आहेत. 13 धावांची सरासरी. इथे समर्थ चॅलेंजर्सने उपांत्यपूर्व फेरीची लढत आहे, नॉकआउट लढत आहे. इथे जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये स्पर्धेमध्ये तुम्ही शर्यतीत राहाल, पराभूत झाला तर इथेच आपला प्रवास थांबेल आणि कोणी इथे थांबण्यासाठी आलेलं नाही, कोणी इथे पुढे जाण्यासाठी झालेलं आहे. या मॅच मधून कोणाला तरी एकाला थांबायचंय, मात्र तो आपण असणार नाही याची काळजी हे 11 धुरंधर वीर घेतील आणि त्यामुळेच पराकोटीचा संघर्ष या मॅच मध्ये बघायला मिळेल. इथून पुढे प्रत्येक मॅच फायनल आहे, कारण प्रत्येक मॅच तुम्हाला स्पर्धेतून पुढे पुढच्या फेरीत घेऊन जाणार आहे, त्यामुळे प्रत्येक मॅच फायनल आहे. कमलेश कामठे, नाद ब्रह्म सर्व वादक, कमलेश कामठे, आपण ताबडतोब अजित भालेराव सरांकडे संपर्क साधा. 79 वरती 2 6 षटक सुरू आहे. प्रणवला पाचारण केले गेले, याआधी देखील एक षटक त्याने टाकलं होतं, विकेट नव्हती. 19 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. आज थोडासा महागडे ठरला, एक चांगला ऑलराऊंडर आहे. मागचा का सामना खेळाडूंनी ज्यावेळेला खेळला होता त्यावेळेला काय फिनिश केला होता आणि आज मात्र तो गोलंदाज म्हणून थोडासा एक्सपेन्सिव्ह राहतोय. पुढे टाकलाय बॉल, ओव्हर पिच बॉल, त्याच्यावर हल्ला, डाऊन दी ग्राउंड पाठवलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, मॅसिव्ह हिट 6. आमचे मंडळ भारी, आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, हळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, सोनार बाग मोरया मोरया गणपती
महेश आत्ता कुठे आलेला आहे आणि ताबडतोड फटकेबाजी करत खूप वेगानं धावा बनवतोय. एक सुंदर षटकार महेशच्या बॅट मधून 85 वरती 2 समर्थ चॅलेंजर्स. प्रणव गोलंदाजी मार्क वरती प्रणव कसा रोखतोय महेशला हे बघायचं असेल. शरीरयष्टी जरी थोडीशी हलकी असेल तरी देखील महेश शॉट मात्र फार वजनदार खेळतोय. इथे खराब क्षेत्ररक्षण. 4 रन्स. माणिक चंद सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. शानदार चौकार. आमचे मंडळ भारी आता आमची बारी आमचे मंडळ भारी आला मौका मारा चौका. अकूट टप्प्याचा बॉल होता. भरपूर वेळ मिळाला फलंदाजाला आणि त्यानंतर त्यांनी हा पंप जॅक केला, हा पंप पूल केला, मात्र त्यामध्ये देखील यश मिळालं. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली. बरोबरच चौकार आलाय. मागच्या बॉलवर षटकार होता. प्रणववर देखील हल्ला चढवलाय. 9 चेंडू त्याने टाकलेत. 29 धावा त्याने खर्च केल्यात. आज त्याचा स्पेल महागडा ठरतोय. धावफलक 89 वर पोहोचलाय. 6वं षटक चालू आहे. समर्थ आज समर्थपणे फलंदाजी करतायत. 2 गडी त्यांनी गमावलेत. मात्र महेश 4 बॉलमध्ये 16 वर पोहोचलाय. पुन्हा एकदा तयार. प्रणवचा पुढचा चेंडू यावेळेला टप्पा बाहेर ठेवलाय. अधिकचं वळण घेतलं चेंडूने. बरोबरच पंच आमच्या दिशेने बळतायत आणि हा वाईट बॉल आहे. हे डगआउट मध्ये दृश्य पाहायला मिळते. टाळ्या वाजतायत कारण चांगली सुरुवात फलंदाजाने करून दिली आहे इथे समर्थसाठी आणि निश्चितच मोठ्या धावसंख्येच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. धावफलक 90 वर पोहोचलाय. अजूनही 3 चेंडू 6व्या षटकातली शिल्लक आहे. त्यानंतर अजून 2 षटक आहेत आणि विकेट्स देखील हातात आहेत. 3ऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी बनते. सागर 17 बॉलमध्ये 40 वर खेळतोय. प्रणवचा पुढचा चेंडू पुन्हा तेच पाहायला मिळते. मात्र यावेळेला बाहेर आला होता फलंदाज. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. तटस्थ पाहायला मिळाली पंच आणि आता कमबॅक झालंय प्रणव लोखंडेचं. धावफलकावर 90 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरा गडी ज्या पद्धतीने बाद झाला होता धावबादच्या स्वरूपात तिथून मग महेशची एंट्री झाली आणि आल्या त्याने मात्र आक्रमण करायला सुरुवात केली कारण त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झालाय आणि तो मात्र सातत्य राखण्याचा प्रयत्न करतोय. हवेत खेळ आहे. चेंडू हवेत. लॉंग ऑनला जाईल. क्षेत्ररक्षक आहे. झेल निसटलाय. खराब फिल्डिंग. अतिशय कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला आणि त्यावर झेल देखील सुटलाय. जीवनदान मिळेल. बरोबरच एकदा मिळते. धावफलक 91 वर पोहोचलाय. नरेश सर महत्वाचा सामना आहे. क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व लढतीमध्ये तुम्ही खेळताय आणि अशा वेळेला केलेल्या चुका तुमच्या अंगलट येणार आहेत. इथे झेल देखील सुटलाय. महेशला जीवदान मिळतंय. खर तर असा काही खेळाडू आहे की त्यानं अक्षरशः वार केलेले गोलंदाजांवरती आणि अशा फलंदाजाला सोडून देणं निश्चित आपल्या टीमला संकटात टाकणे. इथे पाहायचंय पुढचा चेंडू लांब लचक षटकार. पुणित पालन ग्रुप दमदार षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का. मागच्या बॉलवर झेल सोडला आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय. अगदी सहज झेल होता पण हा बॉल ओव्हर पिच मिळाला. त्याच्यावर हल्ला केला. एलिव्हेशन आणि त्याचबरोबर उंची आणि लांबी दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने चेंडूने पूर्ण केल्या आणि हा षटकार आलाय. शेवटच्या बॉलवर षटकार. प्रणव लोखंडेकडे पाहूया. 2 षटकं त्यांनी टाकली. एकही विकेट नाहीये. 37 धावा त्यांनी खर्च केल्यात. 18 पूर्णांक आपण पाहिलं तर 50च्या सरासरीने आणि ते पाहायला मिळतात जे या पद्धतीने षटकार ठोकले गेले पहिल्या डावामध्ये. पहिल्या 6 षटकांमध्ये डाऊन दी ग्राउंड खूप चांगला खेळला. स्क्वेअरलेगच्या वरतून चांगली फटकी सजवली गेली. पुलचे पॉवरफुल फटके पाहायला मिळाले आणि पूर्णपणे गोलंदाजांना निष्प्रभ करणं सेटल होऊ दिलेलं नाहीये गोलंदाजांना आणि जी भूमिका मंडळ भारी मंडळ भारी आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. कॅच रनआउट काढा. शतक इथे पूर्ण होत आहे. धावांचं शतक पूर्ण झालेलं आहे या षटकाराबरोबर. 103 वरती पोहोचतायत समर्थ चॅलेंजर्स. महेशचा कॅच सोडला होता. तिची जखम आहे. भळभळते आता आणि या जखमेवरती मीठ चोळायचं काम इथे करतोय महेश. पुन्हा एकदा षटकार. माणिक चंद ऑक्सिजन 300% जास्त ऑक्सिजन. शानदार षटकार. आमचे मंडळ भारी येस थँक्यू. अक्षरशः तुटून पडलाय. पहा उंच टोले जंग फटकेबाजी पाहायला मिळते. हेलिकॉप्टर
बॉलकडे पाहिलं, बॅट फिरवली आणि एखाद्या परिसाप्रमाणे खेळतोय, ज्याला हात लागेल त्याचं सोनं होणार आहे. षटकारच इथे खेळले. 2 बॉलवर 2 षटकार आले. धावसंख्या 109 वर पोहोचली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7वे षटक तन्मयला देखील सेटल होऊ दिलेलं नाहीये. 8 बॉलमध्ये 29 वर पोहोचलाय. दुसऱ्या बाजूला सागर 18 मध्ये 46 वर खेळतोय. तिसऱ्या विकेट साठीची अप्रतिम भागीदारी, चांगली पार्टनरशिप. मात्र त्या गोलंदाजांना विकेट मिळवणं कुठेतरी अशक्य होतंय की काय, हे चित्र निर्माण झालेलं आहे. विकेट घ्यावी लागणार आहे जेणेकरून ही जोडी फोडली जाईल. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून अप्पर कट सजवलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून जाईल, सीमारेषेच्या बाहेर चौकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच. सुंदर फटका उजव्या रेषेच्या बाहेर. अप्पर कट होता. बॅकफुट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. महेश धमाकेदार फलंदाजी. परत एकदा धमाका, परत एकदा धडाका, परत एकदा धूम धडाका. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. थँक्यू डीजी. षटकारांचाच पाडा शिकवला या खेळाडूला. अशीच फलंदाजी करतोय. 3 षटकार आतापर्यंत ठोकलेत, 1 चौकार आलाय. सेटल होऊ दिलेलं नाहीये. 1.4 षटकामध्ये 44 धावा तन्मयने आतापर्यंत खर्च केल्यात. 119 वर धावफलक पोहोचलाय. 7व्या षटकातला पुढचा चेंडू. अजून एक वेळेला, अजून एक वेळेला क्षेत्ररक्षक आहे, बनल प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. महेशचा धुमाकूळ मैदानामध्ये आपण बघतोय. काय फलंदाज आहे हा. मिडास टच, प्रत्येक चेंडूला मिडास टच. चेंडूचं सोनं करून टाकतो इथे. 6 धावा, 4 धावा इनसाइड आउट. उंच फटका. क्षेत्ररक्षक खाली नाही घेऊ शकत कॅच. पुन्हा एकदा महेशला जीवदान. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. या षटकातला प्रत्येक चेंडू महेशनं सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 18 चेंडू मध्ये 46 धावा, 2 षटकार, 1 चौकार, पुन्हा 2 षटकार, पुन्हा चौकार, असे 6 चेंडू. 6-6-4, 6-6-4. हा कुठल्या एखाद्या गावाचा पिनकोड नाहीये, तर या षटकामध्ये केलेली फलंदाजी आहे महेशनं. 7 षटकानंतर 129 धावा. ही धाव फलकावर महेशने 12 बॉलमध्ये 49 काढल्यात. 18 बॉलमध्ये 46 वर सागर पोहोचलाय. ऍक्शन रिप्ले पाहूया. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि चौफेर फटके खेळलेत. त्याच्या भात्यातला एक फटका अगदी वाखाणण्याजोगे होता. चांगलं टायमिंग. झेल सोडल्यानंतर काय होतं याचंच उत्तर त्याने दिलंय. बरोबर जाता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. किती मोठी धावसंख्या उभारली जाणार. 8व्या षटकाला सुरुवात. गौरव पहिला चेंडू लो फुलटॉस होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला जाईल बॉल. एकेरी धाव मिळते. सागरने सिंगल घेतली. तो आता पोहोचलाय 47 वर. तर 12 बॉलमध्ये 49 वर अर्धशतकाच्या जवळ आता जाईल महेश. मागच्या षटकातली तुफानी केळी. फक्त 12 चेंडू घेतलीत. 49 वर आहे आणि आता अर्धशतकाला गवस निघाली. धावसंख्या 130 आहे. 2 गडी बाद. 130 वर 2. महेशला 2 जीवदानं. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती महेश. उंच आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक नाही तिथे कोणीही. सीमारेषा गाठतोय. पुणित बालन ग्रुप. दमदार चौकार. तर महेशचं अर्धशतक. सागर जागेवरच आहे. 47 वरती सागर. तर महेश आत्ता आला, खेळत गेला, फटक्यांचं चांदणं शिंपित गेलं आणि आपण मात्र त्यामध्ये न्हावून गेलो. 53 धावा 13 चेंडू मध्ये. महेश परदेशी. 4 चौकार, 6 षटकार, 2 जीवदानं सुद्धा आहेत महेशला. असं म्हणतात की रुसलेलं नशीब आणि रुसलेली बायको कधीतरी हसतेच. आज त्याचं नशीब इथं फळफळलंय. फुल टॉस, फुल टॉस. आणि काय समाचार घेतला इथे. जबरदस्त फटकेबाजी. पुणित बालन ग्रुप दमदार षटकार. 6 धावांबरोबर धावफलक वेगाने पुढे पोहोचेल. धावा 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 सगळीकडे धावा आहे. महेश आज कुठूनही धावा काढतोय. कधी कधी असं असतं की आपण जिथे हात घालतो तिथून ट्रम्प कार्ड बाहेर येतं. इथं महेश ज्या बॉलला फटका खेळतोय तो चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. चेंडू त्याचा गुलाम झालेला आहे. तो सांगेल तिकडे जातोय.
लेंथ बॉल, एक धाव काढलेली आहे. एक धाव काढलेली आहे. 140 141 धावा आहेत. कदाचित सागरच्या अर्धशतकासाठी त्यानं एक धाव काढलेली असावी, नाहीतर आपण पाहतो ना की रोज बासुंदी पचवणाऱ्या माणसाला रव्याची पेच काय लागणार आहे. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सागर सलामीला आलेला फलंदाज आहे आणि मला वाटतं चौथ्या षटकाच्या अगदी शेवटी महेश आला होता मैदानामध्ये आणि तिथून पुढं फक्त महेशच राज्य होतं. महेश राज स्थापन केलं त्यानं. धमाकेदार फलंदाजी. 19 चेंडू मध्ये 47. इथे सागर बाहेरची कड घेतलेली आहे. हो हो हो, इथे चौकारासाठी पायघड्या टाकलेल्या आहेत आणि अर्धशतकासाठी रेड कार्पेट आहे. अर्धशतक साकारलं जाईल सागरचं. 2 अर्धशतक या मॅच मधून. धावफलक 145. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. 145 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावांचा हिमालय उभा राहिलेला आहे. धावांचा एव्हरेस्ट इथे उभा राहिलेला आहे. सागर आणि महेश. सागर महासागर माणिकचंद ऑक्सरीज 300% जास्त ऑक्सिजन होता. शानदार षटकार. 150 धावा पूर्ण होत आहेत. 151. 2 गडी बाद समर्थ चॅलेंजर्स. ताकदवान फटका मारला इथे. बॅकफूट वरती आला आणि चेंडूला उचलला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून भिरकावून दिला प्रेक्षागृहामध्ये. सागर नाबाद 57. 21 चेंडू मध्ये तर महेश नाबाद 60. 15 चेंडू मध्ये गौरवचं हे षटक पुन्हा महागडं. 22 धावा या षटकातून. तर 8 षटकांमध्ये 151 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये समर्थ चॅलेंजर्स. यानंतरचा सामना लगेचच टॉस साठी दोन्ही संघ तयार आहेत. नाद ब्रह्म सर्व वादक विरुद्ध रमणबाग फायटर्स. नाद ब्रह्म सर्व वादक आपली प्लेइंग 11 पहिली जमा करा. मगच आलेली लिस्ट आलेली दोन्ही संघांची. संघ नायकांना विनंती आपण टॉस साठी उपस्थित राहा. रमणबाग फायटर्स आणि नाद ब्रह्म सर्व वादक या 2 संघांमध्ये दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मैदानामध्ये संपन्न होतोय. पुन्हा एकदा एक अजून तगडी फाईट बघायला मिळणार आहे. आज प्रेक्षकांना मेजवानी, भरपूर मोठी मेजवानी आहे. एक सामना धमाकेदार संपतोय तर लगेच दुसरा सामना सुरू होतोय. त्यामुळे आज इथे फक्त धडाका आहे, धूमधडाका आहे. तेव्हा पुढच्या सामन्यामध्ये काय घडणार आहे, टॉस कोणाच्या बाजूने लागणार आहे हे जाणून घेऊ आपण. आणि त्यासाठी टॉस बॉक्स मध्ये जाऊ. आवाजाचे एक अद्वितीय कलाकार अर्थातच योगेश सुपेकर सरांकडे. थँक्यू. धन्यवाद सर. 2 संघनायक नादब्रह्म सर्व वादक रमणबाग युवा पथक या. क्वार्टर फायनलचा हा दुसरा सामना ज्यांच्यामध्ये होणार आहेत नादब्रह्म सर्व वादक आणि रमणबाग. आणि हे नाणेफेक करण्याकरता महाराष्ट्राचे महान रणजी खेळाडू श्रीमान नौशाद सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. नमस्कार. फ्रेंडशिप कप 2025 आणि क्वार्टर फायनलच्या दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक आपण या ठिकाणी करत आहोत. नादब्रह्म सर्व वादक आणि रमणबाग यांच्यात हा सामना होणार आहे. त्याचे नाणेफेक करण्याकरता महाराष्ट्राचे रणजी खेळाडू श्रीमान नौशाद सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर नाणेफेक आपण त्यांच्या हस्ते या ठिकाणी घेऊयात. नाण्याच्या एका बाजूला माणिकचंद ऑक्सरी, दुसऱ्या बाजूला पुनीत बालन ग्रुप. कॉल रमणबाग. माणिकचंद ऑक्सरीज. नादब्रह्म सर्व वादक यांनी नाणेफेक जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तर फलंदाजी करता रमणबाग फायटर्स. दोन्ही संघाला मनापासून शुभेच्छा. क्वार्टर फायनल मध्ये आपण पोहोचलेला आहात.
नेहमीप्रमाणे बहारदार आपण हा सामना रंगवाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. तसेच नौशाद सरांचा सन्मान नितीनजी पंडित या ठिकाणी करतील. महाराष्ट्राचे महान रणजी खेळाडू नौशाद शेख सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या संपूर्ण सामन्यामध्ये फ्रेंडशिप कप 2025 मध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांचा सन्मान पुनीत बालन ग्रुपच्या वतीने नितीनजी पंडित सर या ठिकाणी करतील. मी नौशाद सरांना विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपले सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. फ्रेंडशिप कप 2025 मध्ये नौशाद सरांचं मोलाचं योगदान आहे. सर्वांना मार्गदर्शन ते करत असतात. एक चांगला दिग्गज विनम्र खेळाडू महाराष्ट्र रणजीतून खेळत आहे आणि आपल्या सर्वांना सांगायला मला आवडेल की या संपूर्ण फ्रेंडशिप कप 2025च्या ज्या प्रत्येक प्लेयर्सने ज्या जर्सी परिधान केल्या आहेत त्या नौशाद शेख सरांनी त्या ठिकाणी डिझाईन केलेले आहेत. मी त्यांचे मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो आणि वळूयात पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. हॅलो, धन्यवाद योगेश सर. महाराष्ट्राचे सुपरस्टार रणजी खेळाडू आज मंचावरती उपस्थित आहेत, ज्यांनी महाराष्ट्रासाठी तीनही फॉर्मॅटसाठी भरपूर क्रिकेट खेळलेला आहे. अर्थात 100हून अधिक सामने त्यांनी लिस्ट ए मॅचेस किंवा फर्स्ट क्लास मॅचेस किंवा T20 मॅचेस महाराष्ट्रासाठी खेळलेले आहेत. जवळपास 7 ते 8 वर्ष महाराष्ट्र क्रिकेटसाठी योगदान दिलेला एक महान खेळाडू आज मंचावरती उपस्थित आहेत, ज्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2161 धावा, लिस्ट ए वन डे मध्ये 1155 धावा आणि T20 क्रिकेटसाठी 942 धावा आणि भरपूर विकेट सुद्धा घेतलेले आहेत. या सुपरस्टार रणजी क्रिकेटपटूंचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, जे महाराष्ट्र अंडर-19 खेळलेत, महाराष्ट्र रणजी खेळलेत, विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळलेत, सईद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळलेत. मनापासून स्वागत नौशाद शेख सर. तर जाऊया मैदानामध्ये. एक जबरदस्त मॅच आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. सेमीफायनलच्या सामन्यापूर्वीचा थरार इथे सुरू झालेला आहे आणि या थरार प्रत्यक्ष पाहण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त होतंय. त्याचबरोबर आपण यूट्यूबवरून देखील सामन्याचा आस्वाद घेऊ शकतो, घर बसल्या आपल्या स्मार्ट टीव्ही वरती किंवा आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरती किंवा अजून मोबाईल स्क्रीनवरती देखील आपण या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकतो. तर बघूया, फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये उपांत्यपूर्व फेरीची पहिली लढाई सुरू झालेली आहे आणि 150 पेक्षा जास्त धावा अर्थात 152 धावा पार करायच्यात नुमवी स्टॅलियन्सला. पहिला चेंडू, गुड लेंथ बॉल, हलक्याशी उसळी आणि ग्लान्स करण्याचा प्रयत्न फसला. पोझिशन नव्हती तिथे आणि त्यामुळे चेंडू हलकासा बगल देत गोल फलंदाजाला यष्टीरक्षकाकडे पोहोचलाय. धावा इथे मिळणार नाही. माझ्या समेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत शैलेश निवंगुणे सर. सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग म्हणजे पहिल्यापासूनच आक्रमण. 151 धावा इथे चेस करायचा आहेत म्हटल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशाच फटक्यांची गरज, वेगवान फटक्यांची गरज आहे. पहिल्या डावामध्ये केलेली अप्रतिम अशी फटकेबाजी महेश परदेसी, एकाच षटकामध्ये तब्बल 32 धावा त्यांनी कुठून काढल्या आणि वेगवान अर्धशतक इथे नोंदवलं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण या खेळाडूकडे नेहमीच पाहिलेलं आहे. या खेळपट्टीवरती त्याने अप्रतिम अशी गोलंदाजी देखील केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला नुमवी संघ देखील तितकाच ताकदवान आहे, सहजासहजी हार मानणार नाही आणि त्यासाठी तन्मय देशपांडे जो आघाडीचा बॅटर आहे, जो सध्या आउट ऑफ फॉर्म आहे, त्याला इन फॉर्म व्हावं लागेल. म्हणावी तसा खेळ इथे मैदानामध्ये झालेला नाहीये, परंतु कधी गेम चेंज करण्याची ताकद तन्मय देशपांडे
पहिल्या चेंडूवरती करतायत प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार, येतो षटकार, 6 धावा. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. धन्यवाद. क्षमतेचा 100% परिचय द्यावा लागेल या मॅच मध्ये, कारण 152 धावांचा पाठलाग करणं सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी योजना पाहिजे, विशेष म्हणजे धाडस पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे की आम्ही या धावा निश्चित करणार आहोत. कारण पराभव कधी पहिल्यांदा रणांगणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो, मग रणांगणात होतो. त्यामुळं तुम्ही या सामन्यासाठी तयार असलं पाहिजे की आम्ही हा जिंकणारच आहोत, आणि हाच विश्वास दुर्दैवाच्या आशावाद तुम्हाला या मॅचच्या विजयापर्यंत 152 धावांपर्यंत घेऊन जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, मात्र उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू सरळ यष्टिरक्षकाकडे पोहोचेल. धावफलकावरती धावा मात्र 7 आहेत. पहिलं षटक सुरू असताना 1 षटकार केवळ आलेला आहे. आपण ज्यावेळेस बॅटिंग बघत होतो समर्थ चॅलेंजर्स, तर दर 2 बॉल मध्ये 1 चौकार होता. संपूर्ण इनिंग मध्ये तुम्ही बघितलं 48 बॉल पैकी मला वाटतं 25-26 बॉल त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. इतकी ताबडतोड बॅटिंग त्यांनी केली. डावेष्टीवरती चेंडू आहे, वाईडची घोषणा. 1 अतिरिक्त धाव इथे येणार आहे. धावफलकावरती 8 धावा. नक्कीच पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक 2 चेंडूंमध्ये चौकार, षटकार, आणि त्याचमुळे एक मोठं लक्ष इथे साध्य करण्यामध्ये जो यश प्राप्त केलं आणि त्याला डिफेंड करण्यासाठी 152 धावांचा इथे पाठलाग आहे. आणि इथे नॉकआउट आहे, म्हणजे तुम्हाला ही संधी ही शेवटची आहे, आणि या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल, अन्यथा पुढच्या पर्वामध्येच स्पर्धेशी तुम्ही जोडले जाल. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध, त्या दरम्यान जेमतेम 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा झाल्यात. लक्ष्याचा जो पाठलाग आहे तो पहिल्या चेंडूवरती तन्मय याने 1चा षटकार खेळून काढला, परंतु उरलेल्या 3 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव. हे सातत्य तुम्हाला टिकवून ठेवणं हे देखील फार गरजेचं आहे. एखादा षटकार येऊन तुम्हाला शांत बसून स्वस्थ बसून चालणार नाही. तुम्हाला सातत्याने प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार करावा लागेल, आणि त्या प्रहाराचं रूपांतर मोठ्या फटक्यांमध्ये, मोठ्या धावांमध्ये इथे कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे. 9 धावा झाल्यात आणि दुसरं षटक इथे मैदानामध्ये सुरू होईल. तन्मय देखील इथे विचारात आहे की जे बॅट आतापर्यंत शांत आणि संयमाने खेळते त्या बॅटने इथे उत्तर द्यावं लागेल. सगळ्याची जबाबदारी फार मोठी आहे, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे पॉवर जनरेट करणारा खेळ त्यांना देखील सादर करावा लागेल. षटक क्रमांक 2 इथे गोलंदाजी मार्क वरती येतात ते अमित, तर स्ट्राईकला असतील तन्मय, नॉन स्ट्राईकला असतील ते प्रणव लोखंडे. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू स्लॉट मध्ये मिळालाय आणि त्याला पलीकडच्या प्लॉट मध्ये धाडून दिलाय तन्मय देशपांडे यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार, 6 धावा. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची. इथे षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा पण बाउन्स, चेंडू सीमारेषा पार. षटकारा पाठोपाठ आलेला एक खणखणी चौकार, 4 धावा. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची. चला आता मैदान. 4 धावा इथे मिळतील. चांगला फटका, खरं तर खाली होता चेंडू, जो फुलटॉस खाली येतो अशाच बॉलवरती चढवणं अशक्य असतं, मात्र त्यानंतर वर येणाऱ्या बॉलवरती तो तसाच ढगात पाठवलेला आहे. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा,
व्हायचं इथे धमाकेदार फलंदाजी. जशी महेश, सागर, तन्मय या तिघांनी बॅटिंग केली, मला वाटतं सुरुवात तशीच आहे. जशास तसं प्रत्युत्तर आहे. टीट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से. प्रश्नाला उत्तर दिलं जातं इथे. 25 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना तन्मय स्ट्राईक एंडवर. स्लोवर वन फसवला आहे का? उंच एलिव्हेशन जास्त आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही तिथे आणि एक टप्पा घेत चेंडू हातामध्ये पोहोचेल. दुसरी धाव वेगानं पूर्ण करेल तन्मय आणि धाव फलक 27 वरती घेऊन जाणार आहे. 151 धावा 8 षटकांमध्ये पार करायच्या आहेत. त्यामुळं प्रत्येक बॉल पाठीमागे 3 पेक्षाही जास्त धावांची सरासरी इथे ठेवणं गरजेचं. बॉल पाठीमागे 3 आहे आणि असं असताना दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय की 27 धावा धावफलकावरती आहे. सरासरीच्या बरोबर चाललेल्या आहेत कारण 37-38 धावा प्रत्येक षटका पाठीमागे इथे हव्यात. 38 धावांची आवश्यकता आहे. यस यस यस, उंच फटका, सुंदर फटका. काय हुक केला चेंडूला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पोझिशन मध्ये आला आणि हुक करत चेंडू स्क्वेअर लेगला पाठवला. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. नक्कीच इथे तन्मय देशपांडेची बॅट मोक्याच्या क्षणी इथे षटकार आणि चौकारांची भाषा इथे बोलायला लागले. जो आउट ऑफ फॉर्म होता ना तो इन फॉर्म आलाय आणि नुसता आला नाही तर बरोबरीने चौकार षटकारच घेऊन आलाय. धावसंख्या 33. पुन्हा एकदा लांब लचक बेधडक षटकार. 6 धावा. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच, रनआउट काढा किंवा यष्टी. परतफेड इथे सुरू आहे. म्हणजे सुरुवातीला जे कर्ज घेतलं होतं मला वाटतं त्याचे हप्ते व्यवस्थित व्याजासहित परतफेड केले जात आहेत. मुद्दल अजून 2 धावींची होती. 32 खर्च केल्या होत्या तन्मयने. इथे 30च आल्यात म्हणजे अजून मुद्दल शिल्लक आहे. एखाद्या वेळेस पुढचं 32 किंवा 34 धावांचं म्हणजे व्याजासकट इथे षटकाला त्या ठिकाणी प्रहार करावा लागेल. बघा हवेचा वेग अगदी विरुद्ध दिशेला असून देखील ही षटकारबाजी आहे. ज्या वेळेस हवेच्या दिशेने इथे बॅटिंग केली जाईल त्यावेळेस मात्र अगदी बाजूला जे शाळेची इमारत आहे त्यावरती देखील चेंडू जाईल. इतका वेगवान फटकेबाजीने इथे तन्मयने आपला फॉर्म या मैदानामध्ये तो घेऊन आलाय. 10 चेंडू मध्ये तन्मयने ठोकला 37 धावा. काय बॅटिंग आहे. प्रणव दुसऱ्या बाजूला शांत आहे, एकदम शांत. एक उसळलेला समुद्र आहे तर दुसरेचा संत वाहते कृष्णामाई. कृष्णेच्या पात्रासारखा शांत आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत आणि महेश गोलंदाजीसाठी येतोय. हाच महेश होता. काय धुमाकूळ घातला महेशने इथे मैदानामध्ये. धावांचा धडाका लावला होता. 2 जीवदान मिळाली महेशला. मागची ओव्हर आपण पाहिली जिथे 4 षटकार आले, 1 चौकार आला. अगदी खाली राहिलेले चेंडू देखील त्यानं उडवले होते. जबरदस्त फटकेबाजी. त्यानंतर हा षटकार मारला होता आणि हा शेवटच्या बॉलवर पॉवरफुल. इथे बॅटचा स्विंग खतरनाक आहे, वेगवान आहे. बघितलं होतं असं वाटलं होतं पहिल्यांदा की तो चेंडू लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑनच्या स्ट्रेट खेळेल, सरळ बॅटनं उचलेल. मात्र अक्रॉस द बॅट आडवी बॅट फिरवली आणि त्यामुळे चेंडूचं कनेक्शन खराब झालं. बाउन्स इथं अतिरिक्त राहिला. निर्धाव चेंडू चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचणं महत्वाचं असतं. तो थोडासा बाजूला राहिला. प्रणव स्ट्राईक एंड वरती. प्रणव एका धावसंख्येवरती नाबाद. 39 धावा. यस इथे जागेवरून उचलला लॉंग ऑफला. प्रणव बाद. धक्का पहिला. 1 गडी बाद. 39. नुमोवी स्टॅलियन्स. उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. धन्यवाद. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. प्रणव लोखंडे तिथे बाद होतोय आणि पहिला मोठा धक्का
इथे नुमवी संघाला बसतोय. एका बाजूने तन्मयने आपले इरादे स्पष्ट केले. सहजासहजी इथे हार मानणार नाही आणि मारून चालणारही नाही. तर इथे प्रणव लोखंडे बाद झालेत, परंतु ज्या बॅटरने वयाची 50 ओलांडली आहे आणि या स्पर्धेमध्ये या वयोगटामधील पहिलं अर्धशतक ज्या बॅटरने नोंदवलंय ते योगेश इथे मैदानामध्ये सज्ज होतात. आता दोन्ही बाजूने आक्रमणाला सुरुवात होते की काय याची दाट शक्यता इथे निर्माण केली जाते. पुढचा चेंडू महेशांचा. हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर अगदी घर 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 फिरून सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने इथे मार्गस्थ होतोय. महेश यांची जी गोलंदाजी आहे ते प्रामुख्याने जर आपण पाहिले तर उजव्या शैलीच्या बॅटरला काहीस चक्रावून टाकणारी आहे. आणि आतापर्यंत महेश याचा गोलंदाजीचा पूर्णपणे अभ्यास केला तर या गोलंदाजांनी 2 षटकामध्ये 10च्या वरती धावा खर्च केलेल्या नाहीये. हा चेंडू देखील बॅटवरतून ब्रश, 1 धाव मिळते. जेमतेम 1 धाव आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 40. आता इथे उक्त काढायची वेळ आलेली आहे कारण तन्मय याला महेश यांनी 32 धावा ठोकून काढल्या होत्या. आता चित्र विरुद्ध बाजूला आहे. महेश गोलंदाजी मार्क वरती आहे तर तन्मय स्ट्राईकला आहे. इथे परतफेड केली जाईल किंवा करावी लागेल, काय सांगाल? तन्मयनं निश्चित चांगली गोलंदाजी केलेली आहे. महेशनं देखील चांगली बॅटिंग केलेली आहे. गोलंदाजीमध्ये तन्मय थोडासा मागे राहिला होता. हो, फटका रिव्हर्स खेळलेला आहे आणि कसा खेळला बघा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 तर मिळाल्यात. एका षटकामध्ये 4 षटकार 2 चौकार महेशने खेळले होते तन्मयला. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. 4 धावा येत आहेत. 44 धावा. खूप चांगली सुरुवात होती 2 षटकांमध्ये. मात्र या षटकामध्ये महेशनं पूर्ण थोपवल्यात धावा. वळणदार चेंडू म्हणजे एक वेळ ओहो शॉट वंडरफुल. दुसरा रिव्हर्स स्वीपचा एक कडक प्रहार. 300% जास्त ऑक्सिजन. माणिकचंद ऑक्सरीच चौकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. 48 धावा 2 चौकार शेवटच्या चेंडूवरती आलेले आहेत आणि हे षटक अखेर 9 धावांचं राहिलेलं आहे. 1 गडी बाद 48. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. राहिलेल्या 5 षटकांमध्ये अजूनही 104 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 104 धावा. मला वाटतं योग्य पद्धतीनं योग्य प्लॅटफॉर्म आहेत जिथे आपण चर्चा करत होतो की प्रत्येक षटका पाठीमाग तर आता बऱ्यापैकी 20.20च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 16 धावांची सरासरी राखलेली आहे पहिल्या 3 षटकांमध्ये. त्यामुळे इथे अजून वेगवान खेळ या पुढच्या काळामध्ये खेळावा लागेल योगेशला आणि तन्मयला. हो योगेश उडवतोय चेंडू. षटकार. 50 वर्षावरील खेळाडू आहे योगेश आणि 6 धावांनी सुरुवात केली. धावफलक 54 वरती पोहोचेल. 98 अजून धावांची आवश्यकता. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. योगेश यांच्या बॅट मधून आपण पाहतोय अगदी देखना फटका येतोय आणि जो फॉर्म आहे तो फॉर्म इथे कायम आहे आणि त्याच फॉर्म मध्ये खेळावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराच्या विरोधात चढवलेलं हे आक्रमण आहे. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या लगत आहे. कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू इथे निर्धाव. प्रत्येक षटकामागे 20 धावा म्हणजे 3 षटकार इथे ठोकणं फार गरजेचं आहे. 2 चेंडूंमध्ये 1 षटकार आलेला आहे. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू योगेश यांच्यासाठी. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 55 म्हणजे 20 चेंडूमध्ये 55 झाल्यात. अजूनही
97 करायच्यात 28 चेंडूंमध्ये. ते लक्ष थोडस फार लांबवरती अजूनही 7 धावा आल्या 2 चेंडूंमध्ये. अजून 4 मध्ये 17 आल्या तर तो रन रेट इथे कायम ठेवला जाईल. येईल जबरदस्त जबरदस्त फटकेबाजी इथे योगेश कडून. तन्मय नॉन स्ट्राईक एंडला. योगेशने इथे धमाके उडवलेले आहेत आणि मला वाटते 50 वर्षावरील खेळाडूंनी इतका आक्रमक खेळ क्वचितच स्पर्धेमध्ये दाखवलेला आहे. काय शॉट आहे हा, वाह. या वयात सुद्धा एवढा उत्साह, एवढी एनर्जी, एवढी ऊर्जा. व्हॉट अ प्लेअर, वंडरफुल प्लेअर, व्हॉट अ फ्लाय योगेश. 61 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तन्मयवरती मोठा हल्ला चढवलेला आहे. परत एकदा हो स्लॉक केला चेंडूला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून फेकून दिलाय. तिसरा लागोपाठचा. व्हॉट अ प्लेअर, व्हॉट अ प्लेअर योगेश. 67 धावा. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. थांबायचं नाही आणि फक्त ठोकायचं. इथे थांबून चालणारही नाही कारण धावा एवढ्या बनवायच्यात, त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावाच लागेल. 67 धावा झाल्यात आणि आतापर्यंत 22च चेंडू झालेत. याचा अर्थ हे लक्ष्य साध्य होऊ शकतं कारण 26 चेंडूंमध्ये अजूनही 85 धावींची गरज आहे. शेर कितना भी बूढ़ा हो जाए घास नहीं खाता. योगेश काय खेळाडू या. 3 षटकार 6 चेंडू खेळलेला आहे. 19 धावा धावफलकावरती आहे. या मॅच मध्ये जान टाकलेली आहे, या मॅच मध्ये रंगत आलेली आहे. 67 धावा धावफलकावरती. 4थं षटक अजून सुरू आहे. तर गोलंदाज तन्मय, पुढे योगेश. या सुजयच्या बाहेर यावेळेस फटका खेळला. धावाची संधी असू शकते मात्र दोन्ही खेळाडू सुरक्षित पोहोचतील 68 वरती. नुमवी स्टॅलियन 68 फॉर लॉस ऑफ 1. 4थं षटक सुरूच राहील. तन्मय आणि योगेश. नक्कीच इथे अप्रतिम अशी फटकेबाजी आपल्याला तन्मयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. तन्मय बॅटिंग साठी देखील आहेत आणि तन्मय गोलंदाजीसाठी देखील आहे. परंतु इथे तन्मय त्याने दोन्ही खेळाडू खेळत आहेत. पुढचा चेंडू या षटकातील. यस, हा चेंडू सुरेख. बरोबर 20 धावा या षटकामध्ये आलाय. जो रिक्वायर्ड रन रेट आहे ना तो अगदी कायम आहे. या षटकामध्ये 20 आल्यात. पुढच्या 4 षटकामध्ये देखील असाच 20 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. त्यामध्ये काही अतिरिक्त धावा देखील मिळतील. बघा योगेश यांचे चेहऱ्यावरचे हावभाव. चेंडू निर्धाव गेल्यानंतर झालेलं दुःख. काहीसा कानमंत्र इथे कोच हर्षल कागडे देखील तिथे देतात आणि काहीशी रणनीती इथे गोलंदाजी करणारी टीम देखील इथे आखते आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. चर्चा करण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी दिलेला हा मध्यंतराचा वेळ. माणिकशन ऑक्सरिच स्ट्रॅटेजिक टाइम आउट. थोडीशी विश्रांती जरूर आहे. 4 षटकामध्ये 68 धावा, 4 षटकामध्ये 84 धावांची आवश्यकता आहे. मोठी मॅच, हाय रन्स चेस आपल्याला आणि काय विहंगम दृश्य आपण स्क्रीनवरती बघू शकतो. सूर्यनारायण पश्चिम क्षितिजावरती पोहोचलेले आहेत. दिवसभर आग ओकत असणारा हा आगीचा लालबुंद गोळा आता पश्चिम क्षितिजावरती आहे. पुन्हा अस्ताला जाईल थोड्या वेळानंतर. पुन्हा उद्या सकाळ होईल. पुन्हा सूर्याची किरण पोहोचतील. पुन्हा पृथ्वी उजळून निघेल. अविरतपणे सुरू असलेला हा प्रवास आज देखील सुरूच राहणार आहे. तन्मय देशपांडे 45 वरती फलंदाजी करतायत आणि तुम्ही बघाल की नारळाच्या झाडाच्या पाठीमागे सूर्याचं प्रतिबिंब किती विलोभनीय दृश्य दिसतंय. तशीच फलंदाजी मैदानामध्ये तन्मय देशपांडेने दाखवली. आज काय शॉट खेळले, ज्या पद्धतीने तो पोझिशन बनवत होता, फटका खेळत होता, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑनला. आज पॉवरफुल फटकेबाजीचं प्रदर्शन दाखवलं तन्मय देशपांडेने. प्रत्येक वेळेस प्रत्येक बॉल तो त्याच्या रडार मध्ये होता, स्लॉट मध्ये होता. त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं त्याने. महेश वरती 2 चौकार त्याने खेळले. या अगोदरचा फटका थोडा फसला होता पण त्यानंतरचा जो रिव्हर्स स्वीप होता, काय नजाकत होती या फटक्यामध्ये. सुंदर सुंदर फलंदाजी.
आज क्रिकेटचं देखणं सौंदर्य दाखवणारी फलंदाजी मैदानामध्ये दाखवली. महेशनं दाखवली, सागरनं दाखवली आणि आता तन्मय. आणि वा योगेश, काय बॅटिंग आहे. 50 ओलांडल्यानंतर सुद्धा असे षटकार ठोकू शकतो एखादा खेळाडू, हे आपण कल्पनाही करू शकतो. आपल्या कल्पनेच्या पलीकडची फलंदाजी इथे योगेशच्या बॅटमधून. 68 वरती 1, 84 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 4 षटक शिल्लक. हो योगेश, योगेश क्या किया तूने. उंची जास्त होती चेंडूला, पुल करण्याचा प्रयत्न झाला, वरची कड लागली, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. आणि योगेश जे गाणं तल्लीनतेने गात होता, मैफिल सजवत होता, मैफिलीत रंग भरत होता, मात्र तेच सूर आता स्तब्ध झालेत. योगेश बाद. 68 वरती दुसरा धक्का. इथे मोठी विकेट प्राप्त केली जाते. योगेश सेट बॅटर इथे बाद होतात, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. नाथांचे नाथ सोमनाथ. बघूया सोमनाथ इथे कशा प्रकारे कामगिरी करतील, परंतु डगआउट योगेश यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवतात. आणि तो रिस्पेक्ट मैदानाचा, त्या बॅटचा त्यांचा स्पष्टपणे आपल्याला जो पाहायला मिळाला. मैदानाच्या बाहेर येताना देखील नम्रपणे त्यांनी त्या मैदानाला अभिवादन केलं, नमस्कार केला आणि त्यानंतर ते मैदानाच्या बाहेर देखील आलेत. तर नवीन बॅटर मैदानामध्ये सोमनाथ. पाहूया तन्मय आणि सोमनाथ ही जोडी या धावसंख्येचा पाठलाग करेल का, कारण लक्ष अजूनही मोठं आहे, अवघड आहे. प्रत्येक षटकामागे 20 धावा बनवायच्यात. हे बोलून नाही तर ते करून दाखवावं लागेल. पुन्हा एकदा बाहेरची कड. इथे एकच धाव येणार आहे आणि एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचले. 69 वर 2 गड्याच्या मोबदल्यात. तन्मयला आता जास्त भूमिका अधून प्रखर घ्यावी लागेल, थोडासा वेग वाढवावा लागेल. पण बराच काळ तो नॉन स्ट्राईक एंडला, योगेश ज्यावेळेस मोठे फटके खेळत होता तो निवांत नॉन स्ट्राईक एंडला होता. मोमेंटम तसंच ठेवणं कायम या परिस्थितीमध्ये खूप कठीण जातं. ज्यावेळेस सतत स्ट्राईक रोटेट होत जाते, तुम्ही तुमच्या शॉट्स वरती परफेक्ट असता, अशा परिस्थितीमध्ये मोमेंट मिळत राहतो. मात्र मोमेंटम प्राप्त करणं हे थोडंसं कठीण होतं. बघायचे तन्मय स्ट्राईक एंड वरती डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आहे. 69 वर 2 नुमवी स्टॅलियन्स. इथे देखील आपण पाहिलं तर पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. चांगला पायाचा वापर इथे क्षेत्ररक्षकाने केलाय. 2 धावा इथे वाचवण्यामध्ये यश प्राप्त होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 71. आतापर्यंत 3 चेंडू इथे प्रवीणने हाताळले आणि त्यामध्ये एक बॅटर बाद केला, तर 3च धावा. बघा एकाही षटकामध्ये 20 पेक्षा कमी इथे चालणार नाहीयेत. आणि तोच विचार इथे मनी आणि ध्यानी देखील. चेंडू इथे आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये फील्ड केला जाईल. तन्मय तिथे सज्ज. एकच धाव मिळेल. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा इथे खर्च केल्यात. प्रवीण यांनी 72 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही जवळपास निम्म्यापेक्षा जास्त धावा इथे बनवायच्यात. सोमनाथ यांना देखील मोठे फटके खेळावे लागतील, प्रयत्न करावा लागेल आणि प्रयत्न सुरू आहे. परंतु क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली. विकेटचं पतन. रोशन टिपतोय झेल. सोमनाथ इथे होतात बाद. 3रा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. सोमा बाद होईल. 3रा धक्का बसेल. सोमा बरीचशी अपेक्षा होती, येणाऱ्या प्रत्येक खेळाडूकडून अपेक्षा आहे. सोमा खांडेकर. रोहन झेल टिपला. तन्मय आणि योगेश मस्त फलंदाजी मैदानामध्ये सुरू होती. या षटकामध्ये प्रवीणनं पूर्ण मोमेंटम चेंज करून ठेवलेला आहे. मोठा फटका जरूर होता, मात्र लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सोमाने कॅच सोपवला. तर प्रवीण परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. एक यशस्वी षटकाची सुरुवात आहे. 4 षटकामध्ये 84 धावा बनवायच्या असताना हे षटक अत्यंत महत्वाचं होतं. प्रत्येक षटक महत्वाचं आहे, कारण आस्किंग रन रेट हा 20 पेक्षा पुढे. 21 चा आस्किंग रन रेट आहे. अशा परिस्थितीमध्ये 3 बाउंड्रीज
4 बाउंड्रीज गरजेचं आहे खरं तर, 4 बाउंड्रीज एका षटकामध्ये, आणि तिथे 5 चेंडूमध्ये एकही चौकार नाहीये, 2 विकेट पडलेले आहेत. पुन्हा चांगला चेंडू आहे, वाह काय गोलंदाजी प्रवीणची, फक्त 4 धावा या षटकामध्ये, 2 विकेट काढल्यात प्रवीणनं. आणि जो धावफलक असा मोठा वाहत होता, धावांचा धबधबा आपण पाहत होतो, नायगारा होता धावांचा, तो नायगारा एका जागेवरती फ्रीज करून ठेवला प्रवीणने. इथे बर्फ केला त्या नायगाऱ्याचं. 72 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. तन्मय 48, ओम बिसे 0वर. 3 षटक शिल्लक आहे, 18 चेंडू, आणि आता विजयाचं समीकरण आपण बघणार आहोत. मात्र 80 धावा, 18 चेंडू 80. आता आव्हान अधिक कठीण होते, अधिक बिकट होते. खर तर ज्यावेळेस मोठ्या धावांचा पाठलाग करायचा असतो, एखादं षटक तुमचं सरासरीपेक्षा खाली आलं की पुढच्या षटकावरती मोठं प्रेशर तयार होतात, मोठं वजन पडतं, आणि मग हे वजन पेलवणं ते खूप कठीण होऊन जातं. म्हणजे मग फ्रस्ट्रेशनची वेळ असते. तन्मय मैदानामध्ये आहे, अजूनही आशा कायम आहेत. तन्मयवरती सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहे की तोच करू शकतो, ही कॅन डू इट. आज त्याला ते सिद्ध करावं लागेल. आणि एक अशी परिस्थिती असते की तुम्हाला प्रसिद्ध होण्याची संधी असते. प्रेशर मध्ये तुम्ही चांगला खेळ खेळलात, इथे लोवर फुल टॉस नाही, फटका जमलेला आहे, नाही फटका सजलेला आहे. 72 धावा तिथेच राहतील. 3 गडी बाद झाले, 6वं षटक सुरू झाले. तुम्ही बघा, ऋषिकेश कानेटकरनं प्रेशर मोमेंट मध्ये चौकार खेळला, बस एक क्राउडेड हावर असतो आणि तो तुम्हाला निश्चित चिरकाल प्रसिद्ध करत असतो. असे काही खेळाडू आहेत. रिंकू सिंगनं 5 षटकार मारले 30 धावांची गरज असताना. त्यामुळे या कठीण परिस्थितीमध्ये जर कोणता खेळाडू इथून विजय मिळवून देत असेल, इथून मॅच तुम्हाला जिंकून द्यायची असेल, तर मला वाटतंय ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे. अशा संधी सतत येत नाहीत, कधीतरीच मिळतात. मात्र त्या संधी जर उचलल्या ना तर तुम्ही यशाच्या शिखरावरती पोहोचता. आणि ही संधी आता तन्मयकडे आहे. अर्धशतक तन्मयचं पूर्ण झालंय. या हवेमध्ये चेंडू जरूर आहे, मात्र मिड विकेट थोडासा मागे अडवतोय चेंडूला. एकदा वेवाना, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, थ्रो येईल, मात्र धावा देखील पूर्ण होतील. 76 वरती पोहोचतायत नुमेमी स्टॅलियन्स 6व्या षटकामध्ये 3 गड्याच्या मोबदल्यात. तन्मय देशपांडे यांचं 18 चेंडूंमध्ये 52 धावांवरती ते नाबाद आहेत. परंतु 52 धावा होऊन देखील तो आनंद इथे त्यांच्या चेहऱ्यावरती नाहीये, कारण मॅच अजूनही फार दूरवरती. आणि त्या दरम्यान आलेला एकसुरेख असा फटका चौकारासाठी, लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने आलेला चौकार. या 4 धावेनंतर 10 धावे, इथे 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 80 झाली आहे. 30 धाव्यांचं एखादं मोठं षटक किंवा त्यापेक्षा देखील अधिक धावा येणारं षटक इथे फार गरजेचं आहे. महेश यांच्या गोलंदाजीवरती आज आपण पाहतोय की इथे आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात त्यांनी आणि एकच विकेट आहे. आज त्यांची गोलंदाजी 10 धावेंच्या पुढे ही खर्च केली जाते, परंतु ज्या धावा खर्च केल्यात त्यापेक्षा कित्येक पटीने त्यांच्या बॅटमधून धावा आज आलेल्या देखील आहेत आणि त्या देखील वेगवान. अजूनही 32 धावा प्रत्येक षटकामागे इथे गरजेचे आहेत. या शेवटच्या चेंडूवरती एखादा बिग हिट, थोडस ओझं इथे त्या धावसंख्येचं कुठेतरी कमी होईल. हा चेंडू देखील निर्धाव. ओम भिसे आतापर्यंत 2 चेंडू खेळले, दोन्हीच्या दोन्ही निर्धाव आहेत. तन्मय एका बाजूने लढून चालणार नाही, आता दोन्ही बाजूने आक्रमण करावं लागेल आणि प्रत्येक षटकामागे तुम्हाला 36 धावा बनवाव्या लागतील. 71 करायच्यात 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडूंमध्ये 31. स्टंपवरती चेंडू लागला परंतु बेल्स पडली नाही. पहिल्या डावामध्ये जे झालेलं खराब असं क्षेत्ररक्षण, काही सिनियर खेळाडू देखील सांगतायत की जे कॅच होते ना ते कॅच सोडले, त्यामुळे हा
धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये संघाला यश मिळालं. आणि हा जो डोंगर आहे हा नुसता डोंगर नाहीये, हा हिमालय पर्वत आणि याला सर करणं हे फार अवघड होऊन झालंय. आणि इथे या हिमालयाचा जर का इथे तुम्हाला शिखर गाठायचं असेल, अगदी टोकावरती जायचं असेल, तर आता दोन्ही बाजूने फक्त आणि फक्त षटकारबाजी करावी लागेल, अन्यथा गोलंदाजाने काहीशी खर्ची गोलंदाजी करावी लागेल. त्याशिवाय हे लक्ष थोडस अवघड होत चाललंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावला तो गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 7वं षटक ते हाताळण्यासाठी प्रसाद आहे ना, पहिलीवर टाकलेला आहे. ठीकच आहे. प्रशांत आहे. प्रसाद गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पहिला चेंडू आणि कप्टर, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तन्मय इथे होईल बाद. आणि हा जो धावांचा पाठलाग सुरू होता त्या धावांच्या पाठलागाला इथे कुठेतरी फुल स्टॉप लावण्याचं काम केलं जात आहे. विकेटचं पतन. बॅटर क्रमांक 4 तन्मय देशपांडे बॅक टू द पॅव्हिलियन. काय खेळला तन्मय आज आपल्या टीम साठी. सगळी ताकद सगळं स्किल कौशल्यपणाला लावत होता तन्मय. एका बाजूने लढत होता बाजी प्रभू सारखी खिंड, मात्र अखेर तो पडतोय. ते 57 धावा, अर्धशतक त्याने पूर्ण केलं असेल तरी मात्र त्याची ही खेळी इथे कमी पडलेली आहे आणि तन्मय बाद होतोय. चेहऱ्यावरती निराशा स्पष्ट दिसते. फटका फसल्यानंतर तो उद्वेग, ती निराशा त्याच्या चेहऱ्यावरून झळकते. मात्र निश्चित लढवय्या खेळाडू म्हणून तन्मयची प्रचिती फ्रेंडशिप कपला झालेली आहे. ओ हो हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. अत्यंत सुंदर कॅच सीमारेषेवरती पकडला जातोय आणि पाठोपाठ दुसरा फलंदाज देखील इथं नुमवी स्टॅलियन्सने गमावला. नक्कीच इथे आपण पाहतो काहीशी पडझड इथे व्हायला सुरुवात झाली आणि सामना हळूहळू हातातून निष्ठत चाललाय नुमवी संघाकडून. बघा, पहिल्या डावामध्ये सोडलेले झेल आणि दुसऱ्या डावामध्ये पकडलेले झेल यामध्ये फार मोठी तफावत आहे. इथे पहिल्या डावामध्ये हातातले चेंडू निसटले आणि त्यामुळे धावा आल्या, झेल सुटले म्हणून धावा आल्या. तर दुसऱ्या डावामध्ये न होणारे झेल इथे टिपले त्यामुळे धावा रोखल्या जात आहेत. हा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. पंचाने वाईड बॉलचा इशारा केलाय. गौरव इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 82 धावींवरती 5 बॅटर इथे बाद आहेत. 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 10 चेंडू शिल्लक आणि 10 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी इथे 70 धावींची गरज. अजूनही 70 बनवायच्यात 10 चेंडूंमध्ये. इथे देखील फुलटॉस, परंतु ती ताकद इथे गौरव यांच्या प्रहारामध्ये दिसली नाही आणि त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 83. आता मात्र सामना इथे नुमवी संघाच्या हातातून निष्ठून गेलाय किंवा चाललाय असं म्हणावं लागेल. हा चेंडू मात्र सरळ बॅटने उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. 83 या धावसंख्येवरती 6वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
पुन्हा एकदा एक सुंदर कॅच. हा फरक स्पष्ट आहे इथे दोन्ही संघांमधला. गुणवत्ता भरपूर आहे दोन्ही संघांमध्ये. मात्र नुमोवी स्टॅलियन्सनं जे कॅच सोडले आणि समर्थ चॅलेंजर्सनं कॅच पकडलेत. हो हो हो, इथे बेल्स लागलेली आहे मात्र पडलेली नाहीये. बेल्स पडलेली नाहीये. विकेट्स, व्हेन विकेट्स आर पुल डाऊन, विकेट्स जमिनीवरती पडत असतील तर फलंदाज बाद होऊ शकतो. अन्यथा इथे 4 धावा मिळत आहेत. 4 धावा इथे मिळतील. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 22चा हा चौकार आहे. 87 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये नुमोवी स्टॅलियन्स. मगाशी देखील आपण पाहिलं होतं विकेट किपर कडून चेंडू सुटल्यानंतर तो स्टंपवरती आदळला होता मात्र बेल्स पडलेली नव्हती. अर्थात लाईट्स पण नव्हती लागलेली. आता आपल्याला लक्षात आलं होतं की लाईट्स लागलेल्या आहेत पण बेल्स खाली पडलेल्या नाही. ते इथे इथे या वेळेस इथे पडणार आहे बेल्स. आता स्टंप उघडेल आणि 7वा धक्का इथे बसेल. 4 फलंदाज या षटकामध्ये बाद झालेले आहेत. काय गोलंदाजी आहे. याच षटकामध्ये 4 फलंदाजांना बाद केलंय इथे प्रसादनं. फलंदाजीमध्ये अफलातून कामगिरी, गोलंदाजीमध्ये अफलातून कामगिरी. प्रसाद हिरो. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. आपण बघतोय यॉर्कर होता. काय टॉ क्रशिंग यॉर्कर. पायाला चिरून स्टंप उखडून टाकलं त्या यॉर्करने. हो हो हो, हलकासा पाय बाजूला घेतला आणि चेंडू स्टंप वरती आदळला. खतरनाक खतरनाक यॉर्कर होता. 87 वरती 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. काय षटक होतं हे. 4 फलंदाज बाद झाले ते एकाच षटकामध्ये आणि प्रसादला पहिल्या षटकामध्ये विकेट नव्हत्या मिळाल्या. या षटकामध्ये त्याने 4 काढल्यात. चांगला फटका जरूर आहे. 6 धावा शेवटच्या षटकामध्ये. गौरव, गौरवास्पद चौकार, षटकार. चांगली लढत खऱ्या अर्थाने नुमोवी संघाने देखील दिली आहे परंतु काही ज्या चुका झाल्या त्यामुळे मात्र त्या संघाला इथे काहीशा अडचणींना सामोरं जावं लागतंय. विजय श्री खेचून आणण्यामध्ये काहीसा संघ अडचणीत येतो. म्हणजे 100 धावांपर्यंत जवळपास नुमोवी संघ देखील गेलाय. सहजासहजी इथे हार मानलेली नाहीये. ज्या गोलंदाजांनी, ज्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला 50शी ओलांडून दिली नव्हती त्या गोलंदाजांच्या विरोधात 100 धावा बनवण्याचा एक विक्रम देखील त्यांनी केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार परंतु त्यानंतरचे लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. धावसंख्या 93. पुन्हा एकदा गती काहीशी कमी केली. बॅटच्या समोर चेंडू इथे हाताळण्याचं काम केलं आणि त्या दरम्यान सिंगल. आता मात्र औपचारिकरित्या या ठिकाणी हा सामना शिल्लक राहिला. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिला तर 174 धावा या चेंडू मागे बांधवाव्या लागतील ज्या अगदी अशक्य आहेत. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. हा चेंडू देखील निर्धाव जातो आणि सुपर 8 मधून सेमी फायनल क्रमांक 1 मध्ये इथे दिमाखामध्ये प्रवेश करण्याची संधी आणि पहिला संघ जो आपल्याला पाहायला मिळेल सेमी फायनलिस्ट क्रमांक 1 समर्थ चॅलेंजर्स. विजयी संघाचं अभिनंदन. तर नुमोवी संघासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या. चांगला खेळ या संघाने देखील पूर्ण स्पर्धेमध्ये केला. शेवटच्या क्षणी झालेल्या चुका आणि त्यामुळे नुमोवी संघाला इथे मात्र पराभव पत्करावा लागतोय आणि या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागतंय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेच दोन्ही संघाने उपस्थित राहायचंय. मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण त्या खेळाडूचा सन्मान करणार आहोत. दोन्ही टीम्स समर्थ चॅलेंजर्स आणि नुमोवी संघ आपल्याला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि तिथे मॅन ऑफ द मॅच या किताबाने आपण खेळाडूला सन्मानित करणार आहोत. बॅटर इथे आउट आहे. क्रीज आउट आहे
आणि यश यांच्या खात्यामध्ये ती एक विकेट जोडली जाईल. यस रेड सिग्नल धोका आणि तिथे बॅटरला तो धोका होतोय. बॅटर इथे बाद. नमस्कार. सर्वांचं लक्ष या ठिकाणी आकर्षित करू इच्छितो. समर्थ चॅलेंजर्स नुमोविश टॅलॉन प्लीज दोन्ही संघांनी प्रेझेंटेशन बॉक्स या ठिकाणी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच करता सातपुते सरांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. दोन दिग्गज पथकांमध्ये झालेला हा क्वार्टर फायनलचा पहिला सामना. समर्थ चॅलेंजर्स नुमोविश टॅलॉन. समर्थ चॅलेंजर्सने सामना जिंकलेला आहे, त्यांचे अभिनंदन. चांगले खेळी आपण खेळलेले नुमोवीचे मनापासून अभिनंदन. नुमोवी संघाला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. नुमोवी संघ आणि समर्थ प्रतिष्ठान. पुढे सामना लगेचच सुरू करायचा आहे. नादब्रह्म सर्ववादक आणि रमण बाग फायटर्स.